नमस्कार मित्रांनो, आधार कार्डवरती आत्ताच एक मोठी बातमी आलेली आहे. मोठा अपडेट हे झालेला आहे. एक मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. फडणवीस सरकारनं आधार कार्डवरती एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे यापुढे आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा हा मानला जाणार नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, कारवाईचा इशारा करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, आता आधार कार्डला कुणीही जन्मतारीख म्हणजे जन्माचा पुरावा म्हणून स्वीकारणार नाही. महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्य सरकारने घेतलेला आहे. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आधार कार्डवर आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे. म्हणजे बघा, जन्माचा पुरावा म्हणून आपण जो काय आधार कार्डवरती जे काही म्हणून वेगवेगळे डॉक्युमेंट काढत होतो त्याच्यावरती आता आळा घालण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला असून राज्य महसूल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023 अंतर्गत आधार कार्डचा वापर करून तयार केलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील. लक्षात घ्या, सगळी प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहेत. 2023 नंतर आधार कार्डचा वापर करून सर्व जी काही जन्म प्रमाणपत्र केली होती ती रद्द केली जातील. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आधार कार्डाचा वापर करून जारी केलेल्या संशयास्पद प्रमाणपत्रावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा इथं आता दिलेले आहेत. बघा, या निर्णयामुळे काय होणार आहे, बनावट जे प्रमाणपत्र आहेत ते गैरप्रकार थांबतील. महसूल विभागाने जारी केलेल्या 16 कलमी मार्गदर्शक तत्वानुसार 11 ऑगस्ट 23 नंतर मृत्यू जन्म कायदा 1969 मध्ये केलेल्या सुधारणा उपतहसीलदारांना जारी करण्यात येणार आहे. हा एक सगळ्यात मोठा निर्णय सरकारनं आता घेतलेला आहे. त्याचे जे काही सक्षम अधिकारी आहेत किंवा जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर हे तपासले जातील. सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा ह्याच्यावरती सगळं लक्ष द्यावं असं सांगितलेलं आहे. कारण आपण जर बऱ्याच ठिकाणी बघतो की भरपूर ठिकाणी आधार कार्डचा गैरवापर करून एडिट करून माहिती त्या योजनांचा लाभ घेतला सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं जे अर्ज SOP नुसार नसतील ते त्वरित रद्द केले जातील आणि सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम म्हणजे CRS पोर्टलवर नोंदही त्वरित हटवल्या जाणार आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती आहे. आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असले तरी आता जन्म मृत्यू नोंदीसारख्या कायदेशीर प्रक्रियेसाठी ते पुरावे मानला जाणार नाही. अधिकृत कागदपत्रे सादर करणं हे आता आवश्यक आहे. तुम्हाला जर बर्थ सर्टिफिकेट काढायचं असेल तर आता तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र द्यावी लागणार आहेत. आधार कार्ड आता चालणार नाही. यामुळं प्रशासकीय कामामध्ये अधिकता पारदर्शकता येण्याची संभावना इथं आपल्याला दिसून येते असं सरकारचं म्हणणं आहे. तर तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या मित्रांना शेअर करायचं ज्यांना माहीत नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.